मॉर्निंग मित्रांनो, मी नितीन थोडं स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 6:45. तर आपण आता चाललो आहे रोड टू हेवनला. सध्या आपण तुम्हाला माहिती असेल, सध्या आपण आहोत डोलाविरामध्ये. काल रात्री आपण इकडे स्टे केलेला होता आणि आता अर्ली मॉर्निंग सनराईज बघण्यासाठी आपण रोड टू हेवनला चाललो आहे. हार्डली 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर फटाफट आपल्या गाड्या रेडी आहेत, तुम्ही बघू शकता, आणि फटाफट निघूया आपण. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी सनराईजचा. निघता निघता सनराईज इकडेच होतोय. मधून बाहेर निघालो आहे. नाव दिस इज द रोड टू हेवन. व्हाईट रन 81 किलोमीटर, काला डोंगर 69, भुज 125, नारायण सरोवर 199. पाणी अजून आटलं नाही आहे. कालच आम्ही स्टे केला तिथे, ते बोलले रिसॉर्ट ओनर की यावेळी पाऊस लेट झाला पाऊस, त्याच्यामुळे पाणी अजून तसंच आहे. नाही तर नॉर्मली थंडीमध्ये ऑक्टोबर नंतर पाणी आटायला चालू होतं आणि हे सगळं व्हाईट म्हणजे मिठाने भरलेलं असतं. तर आता पाणी आटलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला व्हाईट रन तर बघायला नाही भेटणार. मच्छर चिपकत आहेत वाटतं का ग्लासवर. खूप इन्सेक्ट्स खूप आहेत सगळे. बाईकच्या स्पीडमुळे इन्सेक्ट्स मरून सगळे चिपकत आहेत. अरे इतक्या पुढे आलाय तुम्ही, खूप पुढे आलाय.
A few moments later. सनराईज झाला आहे आता आम्ही रिटर्न चाललो आहे. फोटोशूट्स वगैरे सगळे झाले. आता परत जाऊन ब्रेकफास्ट वगैरे करून परत चेकआउट करायचं आहे. चेकआउट करून परत याच रोडने आपल्याला पुढे धोरडोला जायचं आहे. तिकडे आपला परत स्टे आहे आजचा. क्लायमेट थंड आहे आत्ता, म्हणजे इतकं पण जास्त नाही आहे, पण चांगलं आहे क्लायमेट, मस्त एकदम. पाणी अजून आटलेलं नाही आहे. पाणी आटलं असतं तर अजून भारी वाटलं असतं. व्हाईट रन बघायला मिळालं असतं. ठीक आहे. इथे या लोकेशनला एक प्रॉब्लेम म्हणजे इथे खूप इन्सेक्ट्स खूप आहेत. म्हणजे पाणी असल्यामुळे ना तुम्ही बाईक पण चालवताय ना, ते इन्सेक्ट्स तुमच्यामध्ये अंगावर चिटकत आहेत ना. इव्हन बाईक आम्ही उभी केलेली ना, तुम्ही बघू शकता म्हणजे विंडशिल्डवर वगैरे पण सगळे इन्सेक्ट्स हे झालेत, चिटकलेत. पूर्ण हेल्मेटच्या आतमध्ये वगैरे सगळे घुसत होते. खूप आहे तिथे इन्सेक्ट्स, खूप आहेत. इन्सेक्टचा त्रास होतो तिकडे. ब्रेकफास्टसाठी आलो आहे आता रेस्टॉरंटमध्ये. ब्रेकफास्टसाठी आपल्याकडे काय आहे, पोहे, ढोकळा आहे, थेपला आहे, ब्रेड बटर आहे. आता फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि एक प्लेस विजिट करायचं आहे, ढोलावीरा हेरिटेज म्हणून आहे. तर एंट्री अवेलेबल असेल, आता चालू असेल तर आपण एंट्री विजिट करूया आणि पुढे निघूया. चेकआउट केलं आहे आता निघतो आहे. ते एक हेरिटेज सेंटर आहे. आता बघूया तिकडे एंट्री अवेलेबल असेल तर विजिट करूया आणि परत आपण धोरडोला जाऊया. A few moments later. आता आपण ढोलावीरा, आता हरप्पन सिटीमध्ये म्युझियम वगैरे आहेत ते बघायला आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवेन ना आतली क्लिप. म्युझियमच्या आतमध्ये लाईट नव्हती, पण थोडेफार मोबाईलने क्लिक केलेत, तुम्हाला ते दाखवेनच. तर ते हडप्पा आणि मोहनजोदडोचा इतिहासकालीन काही अवशेष ठेवलेत. हडप्पाकालीन मुद्रा. हडप्पाकालीन संस्कृतीचे काही अवशेष बाकी आहेत ते दाखवायचा प्रयत्न केला इथे. आता इथले काही मटकी, त्यांचे तिथे चलन कशा होत्या, मुद्रा कशा होत्या, त्या सगळ्या त्यांनी म्युझियममध्ये स्टोअर करून ठेवल्यात. पण संस्कृतीचा मॅक्झिमम एरिया पाकिस्तानमध्ये गेला आहे, पण काही अवशेष इकडे बॉर्डर एरियामध्ये पण आहेत. मग ते ढोलावीरामध्ये त्याच्यासाठी एक त्यांनी एक म्युझियम बनवलं. जलाशय, पूर्वी जलाशय.
दक्षिणी जलाशय. इथे पुरामध्ये वाहून आलेली मातीने सगळे डोंगर झाले, पूर्ण संस्कृती हडप्पाकालीन इथे पुरात वाहून गेली आहे. काही अवशेष बाकी आहेत ते यांनी उत्खनन करून काढलेले आहेत, तेच आपल्याला आता दिसत आहेत. अन्न आगार आहेत, धान्यांची कोठार आहे. आता इथून निघतोय, हे हरप्पन सिटी बघून झाली आता. हा बघण्यासाठी चांगला आहे, हिस्टॉरिकल म्हणजे इंटरेस्ट असेल तर येऊ शकता इथे. खूप सारे हडप्पनकालीन अवशेष आणि वास्तू आपल्याला बघायला मिळेल इकडे. आतमध्ये कॅमेराने शूट नाही केलं आहे, मोबाईलने काही क्लिप्स काढलेत, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकेलच. बाकी तिथली माहिती वगैरे का म्हणजे कोणत्या सदीमध्ये काय झालं ते पण डिटेल त्यांनी म्युझियममध्ये शो केलेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता. बाकी आता आम्ही पुढे चाललो आहे. इथून पुढे 9 किलोमीटर अंतरावर वूड फॉसिल पार्क म्हणून अजून एक व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय बघायला मिळत आहेत. तिथे पण हिस्टॉरिकल अवशेष आहेत तिथे पण. ऑफ रोडिंग. आता इथे आलो आहे वूड फॉसिल पार्क, ते एंट्री केली आहे, तर आतमध्ये चाललो आहे. आता थोडं ऑफ रोडिंग असेल, करायला भेटेल आता आपल्याला.
काय बोलतो घसरते चढ उतर व्ह्यू बघा कसला भारी आहे. आता ढोलावीरावरून निघतोय आता डायरेक्ट धोर्डोला चाललो आहे जिथे मेन रणोत्सव असतो. तर आता डिस्टन्स टोटल एक 91 किलोमीटर आहे. इथून आपल्याला रोड टू हेवन क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. ऑलमोस्ट 30 किलोमीटरचा रोड टू हेवनचा पॅच आहे. त्याच्या पुढे पण थोडं अंतर आहे. आता काला डोंगर क्रॉस करून पुढे जायचं आहे. ढोलावीरामध्ये काय नाही बघण्यासाठी फक्त 2 स्पॉट आम्ही विजिट केले. फॉसिल वूड पार्क म्हणून होता आणि जे हडप्पन संस्कृतीचे म्युझियम होतं ते हिस्टॉरिकल आवड असेल तर जरूर विजिट करू शकता तुम्ही. बाकी रोड कंडिशन चांगली आहे. म्हणजे गुजरात सरकारने चांगले रस्ते बनवले आहेत. म्हणजे हे एकदम टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्यांनी मेंटेन ठेवलेत रोड्स वगैरे. परत एकदा रोड टू हेवनला विजिट करायला आपण.
दाखवताना स्टार्टिंगलाच इकडे पाणी जरासं आटलं आहे. इकडे तुम्हाला मिठाचा थर हलका हलका दिसेल. बाकी नॉर्मली थंडीच्या दिवसांमध्ये पूर्ण पाणी आटून जातं आणि पूर्ण जशी समतल जमीन असते आणि पूर्ण असा मिठाचा थर दिसतो. व्हाईट सँड दिसते. इकडे बघू शकता थोडीफार व्हाईट सँड दिसते. रिसॉर्टवाले पण बोलले की पूर्ण कच्छमध्ये आता पाणी अजून आटलं नाही, त्याच्यामुळे व्हाईट रन नाही बघायला मिळणार. एवढाच एरिया आहे जिथे थोडंसं होतं आटलेलं होतं. बाकी आता पुढे बघू काय व्ह्यू भेटेल ते तुम्हाला दाखवतोच. इकडे आता सिंगल लेनचा रोड आहे आणि म्हणतात की डबल लेन करायचं चालू आहे काम. इकडे या साईडला अजून एक लेन बनेल. सिंगल लेन जरी असला तरी रोडचं डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे. रोडची कंडिशन खूप चांगली येते. पाणी इतकं खोल नाही आहे. ऑलमोस्ट म्हणजे गुडघ्यावरच पाणी असेल हे. आता रिसॉर्टवर सांगत होते की इथून 30 किलोमीटर 40 किलोमीटर अंतरावरच पाकिस्तान येतो. आणि फ्लेमिंगो बघा उभे पाण्यामध्ये. रोडचा एंडच दिसत नाही पुढे. सगळ्या बाजून समुद्रच आहे. समोर पण एंडला आपल्याला अजून दिसत नाही की सी शोर. कॅमल राईड ऑलमोस्ट आता रोड एंड होता आलेला. आपल्या समोरच्या साईडला तुम्हाला टेंट्स वगैरे दिसत असतील. टेंट सिटी तिथेच आहे. आता संपेल. ऑलमोस्ट आपण 27 किलोमीटर झाले रोड टू हेवनवर. इथून काला डोंगूर 38 किलोमीटर, भुज 54 किलोमीटर. मग 45 किलोमीटर झाले ढोलावीरापासून. आता अजून 29 किलोमीटर्स बाकी आहेत दौडोला. तर परत सुनसान एरिया आहे. पोचलो आहे. 9 मिनिट दाखवते. 5-6 किलोमीटर आहे.
इथे टेंट सिटीज वगैरे चालू झाले बघा. वेलकम टू रणोत्सव. रणकंधी रिसॉर्ट विलेज होमस्टे. रिसॉर्टवर चेक इन केलं आहे आत्ता. इकडे पार्किंगची सोय आहे, इकडे रिसेप्शन ऑफिस होतं आणि इकडे आपलं स्टे लोकेशन आहेत. 4 शेअरिंग रूम घेतलेला होता. निलेश येणार होता पण अनफॉर्च्युनेटली निलेश नाही. मग आता तो 3 शेअरिंगमध्ये यूज करतो आहे. तुम्हाला रूम टूर दाखवतो. असे 2 डबल बेड आहेत. पूर्ण मातीचं बांधकाम आहे. बेड पण वुडनचे नसून मातीचे बनवलेले आहेत. पूर्ण फिक्स बेड आहे. आणि रूममध्ये पण जागोजागी अशी कलाकारी केलेली आहे. मातीचं सामान ठेवायला वगैरे सगळं. पहिले करतो मी काय एक हात वर पाय आईला तिथं पॉइंट रूम छान आहे. एसी रूम आहे. स्पेशियस आहे खूप. आता थोडा फ्रेश होऊया. आता 3 वाजलेत. तर रिसॉर्टवाले बोलले की 4 नंतर रणोत्सवला वगैरे चालू होईल. तर 4-4:30ला थोडं रिलॅक्स करून निघू आम्ही. आपण मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच मी, रोडच्या अपोजिट साईडला रणोत्सव असतं. परमिट ऑलरेडी काढलेले आपण. तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या गुजरात टुरिझमच्या बसेस आपल्याला आतमध्ये घेऊन जातील. बघूया, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच पुढे कसं काय आहे ते तामझाम. अशा बसेस लागलेल्या आहेत तिथे. म्हणजे परमिट मी तर ऑनलाईन घेतलेलं आहे. परमिट घेऊन या बसेस आपल्याला रण ऑफ कच्छला घेऊन जाते. आपण ऑलरेडी ऑनलाईन परमिट काढलेलं आहे.
इथले बस शो करायचं आहे आणि बसमध्ये एंट्री करायची. बसमध्ये चेक इन कर. वेलकम टू रन ऑफ कच्छ. व्हाईट डेझर्ट आहे पूर्ण. कॅमेल राईड घ्या. अभी सनसेट झाला आहे. कॅमल कार्ट राईड वगैरे पण झाली. जेवढे फोटो विटो काढायचे सगळे झाले. आता इथून निघतोय आणि रिसॉर्टवर जाऊ, टाईमपास करू. रात्रीचं तिथे पण काही ट्रॅडिशनल प्रोग्राम्स आहेत, ते बघूया. काही इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला पण मी दाखवेलच व्हिडिओमध्ये. बाकी ओव्हरनाईट स्टे करून उद्या मॉर्निंगचा बघूया प्लॅन कसा आहे, तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हाईट रनमधून आलो आहे आम्ही बस घेऊन. आता ॲक्च्युअल रनोत्सव इकडे सेलिब्रेशन होतं, तिकडे आलो आहे बघायला. सखी क्राफ्ट बाजार. हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी. हे स्वदेशी वस्तूंचा बाजार आहे. हा, खूप सारे स्टॉल्स लागले तिकडे. फूड कोर्ट्स आहेत. आतमध्ये हँडक्राफ्ट गोष्टींचे विकायला आहेत. खूप सारे हँडक्राफ्ट प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे क्लोथ्स पासून ॲक्सेसरीज पर्यंत डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे खूप आहेत.
A few moments later. आता सगळं चार्ज बेस करतो 9, 9:30, 10 वाजता परत बाईक घेऊन जातो हेल्मेट लावून फुल ना तिकडून. 8:30 वाजलेत आता. आता फ्रेश वगैरे झालो आहे, रेस्ट केला थोडा आणि आता डिनरला चाललो आहे. डिनरनंतर इथे नंतर ट्रॅडिशनल प्रोग्राम्स असतात. थोडं अरेंजमेंट केली आहे, बोनफायर वगैरे लावलं आहे, सिटिंगसाठी गद्दे टाकलेत. बाकी सगळ्या वॉल्सवर वगैरे कारागिरी आणि इकडच्या संस्कृतीचे हे केलेत, डिझाईन्स काढलेत सगळे. डायनिंग एरिया. आता डिनरमध्ये काय रोटी, बाजरीची भाजी, मटकीचे उसळ आहे, डाळ आहे, चटणी, लोणचं, लसणाची चटणी आहे, शिरा, भेंडीची भाजी, पापड आणि छास.